श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या गोष्ट 18वी दत्त जयंतीच्या उत्सवात अन्नवृष्टी. मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीचा उत्सव होता. दुष्काळ पडलेला होता, पण आजूबाजूच्या गावातील लोकांनी प्रसादासाठी गर्दी केली होती. त्यामुळे चोळप्पा आणि श्रीपाद भट देशपांडे वगैरे स्वामी भक्तांना प्रश्नच पडला होता. स्वयंपाक 300 ते 400 माणसांचा होता, पण माणसे तर 3000च्या वर जमली होती. एवढ्या माणसांना अन्न कसे पुरणार? भक्तांनी स्वामींना विचारले, आता कसे करायचे? स्वामी महाराज म्हणाले, काही काळजी करू नका. हे कडे घ्या, अंबाबाईचा टाक घ्या, पोळ्यांच्या राशीवर ठेवा, अन्न कमी पडणार नाही. देशपांडे यांनी तो टाक व ते कडे पोळ्यांच्या राशीवर ठेवले. अंबेची आरती म्हटली. पहिली पंगत 1000 माणसांची बसली. दुसरी पंगतही 1000 माणसांचीच होती. तिसऱ्या पंक्तीतही 1000 माणसे जेवून उठली. अशा प्रकारे 300 ते 400 माणसांचा स्वयंपाक 3000 लोकांना पुरला. कड्यांचे आणि टाकाचे निमित्त करून स्वामींनी स्वतःचीच लीला दाखवली होती. स्वामींचा प्रसाद घेऊन सर्व लोक तृप्ती झाली होती. सर्वांनी स्वामीनामाचा जय जयकार केला. अशा प्रकारे स्वामी महाराजांनी अनंत लीला भक्तांना दाखवल्या. भेटूया पुन्हाच अशा सुंदर गोष्टीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.